शेतकरी मित्रांनो, तर जसं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पीएम किसान महासन्मान निधी योजना या दोनही योजनांचा शेतकरी बांधव आतुरतेने प्रतीक्षा करत असतात। तर मग आता पीएम किसानच्या आपण 19व्या हप्त्याचा लाभ घेतलेला आहे आणि नमोच्या 6व्या हप्त्याचा लाभ घेतलेला आहे आणि आता येणार आहे ते म्हणजे पीएमचा 20वा हप्ता आणि नमोचा 7वा हप्ता। तर मग हे हप्ते शेतकऱ्यांना नक्की केव्हा जमा होणार आहे, हे हप्ते मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कोणकोणती कामे करायची आहेत आणि यासाठी कोणकोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर। शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत आपण पीएमच्या 19व्या हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे आणि आपल्याला प्रत्येक जो हप्ता आहे तो प्रत्येकी 2000 रुपयांचा पीएमचा हप्ता आणि नमोच्या 6 हप्त्यांचा जो लाभ घेतलेला आहे तर त्या 6 हप्ते सुद्धा प्रत्येकी 2000 रुपये आपल्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। तर काही शेतकरी मित्रांनो, काही पीएम किसानचा जो 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला तर त्यामध्ये खूप संभ्रम होते की शेतकरी बांधवांना कोणत्या शेतकरी बांधवांना जमा होणार, कोणत्या जमा होणार नाही। यामध्ये महत्त्वाचं आपल्याला सांगितलं जात होतं की फार्मर आयडी कार्ड हे काढून घेणं गरजेचं आहे। जर आपल्याकडे फार्मर आयडी कार्ड नसेल तर आपल्याला पीएमचा 19वा हप्ता भेटणार नाही असं सांगितलं जात असताना सुद्धा काही शेतकरी बांधवांनी याचं फार्मर आयडी कार्ड हे काढून घेतलेलं नाही आणि तरी सुद्धा त्यांना पीएमच्या 19व्या हप्त्याचा आणि नमोच्या 6व्या हप्त्याचा लाभ देखील भेटलेला आहे आणि याच कारणामुळे शेतकरी बांधव थोडेसे गहाळ राहिलेले आहेत किंवा फार्मर आयडी कार्ड काढणं ते महत्त्वाचं ठरवत नाही किंवा अनिवार्य मानत नाही आणि त्यामुळे ते काही शेतकरी बांधव अद्यापही त्यांनी फार्मर आयडी कार्ड हे काढून घेतलेलं नाही। परंतु शेतकरी मित्रांनो, जरी तुम्हाला आत्ता पीएमचा 19वा आणि नमोचा 6वा हप्ता भेटला असेल तरी सुद्धा तुम्हाला येणाऱ्या पीएमच्या आणि नमोच्या हप्त्यांसाठीच नव्हे तर इतरही सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे फार्मर आयडी कार्ड हे काढून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ भेटण्यापासून वंचित राहावं लागणार नाही। तर मित्रांनो, जसं की यापुढे आपल्याला कुठल्याही सरकारी योजनांचा लाभ, त्यामध्ये पीक विमा असेल, अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, पीएमचा लाभ असेल, नमोचा लाभ असेल, या कुठल्याही योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला फार्मर आयडी कार्ड हे असणं खूप अनिवार्य असणार आहे, जेणेकरून तुम्हाला जो फार्मर आयडी नंबर असेल तो नंबर टाकल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी भेटणार नाही। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी न चुकता आपलं फार्मर आयडी कार्ड हे काढून घ्यायचं आहे। तुम्हाला जर फार्मर आयडी कार्ड कसं काढायचं माहीत नसेल तर तुम्ही ते तुमच्या मोबाईल ॲपद्वारे सुद्धा काढू शकता आणि जर तुम्हाला मोबाईलवरती काढायचं नसेल तर तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रावरती जाऊन सुद्धा तुमचं फार्मर आयडी कार्ड हे काढून घेऊ शकता। मित्रांनो, यापूर्वी आपल्याला फार्मर आयडीचं एवढं महत्त्व नव्हतं, परंतु नंतर 2025 नंतर आपल्याला प्रत्येक शासकीय योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आयडी कार्ड हे अनिवार्य असणार आहे, ते तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या। त्यानंतर मित्रांनो, आपली केवायसी कंप्लीट असणं हे आवश्यक आहे। त्यानंतर आपलं लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील येस असणं आवश्यक आहे। त्यानंतर आधारही बँकेला लिंक असणं देखील तितकंच महत्त्वपूर्ण असणार आहे। या 4 गोष्टी जर तुमच्या योग्य असतील तरच तुम्हाला येणाऱ्या पीएमचा आणि नमोचा हप्त्यांचा लाभ हा भेटणार आहे। मित्रांनो, आता नक्की पीएमचा हप्ता केव्हा भेटणार आहे तर मेच्या शेवटच्या हप्त्यामध्ये किंवा जूनच्या सुरुवातीलाच आपल्याला पीएमचा 20वा हप्ता हा भेटू शकतो। परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल अद्याप कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती नाही आहे की तो हप्ता नक्की केव्हा भेटणार आहे, परंतु पीएमचा हप्ता आपल्याला जूनच्या सुरुवातीला किंवा मेच्या शेवटी भेटू शकतो अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कुठल्याही शासकीय योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आयडी कार्ड, त्यानंतर आपली केवायसी कंप्लीट असणं, त्यानंतर लँड शेडिंगचा प्रॉब्लेम आणि आधार हे बँकेला लिंक असणं, हे 4 गोष्टींकडे खूप लक्ष द्यायचं आहे। या 4ही गोष्टी जर तुमच्या येत असतील तरच तुम्हाला येणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ हा भेटणार आहे। मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।